लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी प्रक्रिया संपूर्ण या चार्टमध्ये समजून सांगितली आहे। सुरुवातीला तुम्हाला काय करायचं आहे, ladkibaheen.maharashtra.gov.in या वेबसाईटवरती यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला यावरील ई-के-वाय-सी बॅनरवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर ई-के-वाय-सी फॉर्म उघडणार आहे। या ठिकाणी तुम्हाला लाडक्या बहिणीचा म्हणजे बहिणीचा आधार नंबर टाकून त्या ठिकाणी सेंड ओ-टी-पी बटनावर क्लिक करायचं आहे। ओ-टी-पी बटनावर क्लिक केल्यानंतर तुमची के-वाय-सी झाली आहे का नाही हे तपासले जाईल। होय आल्यास तुम्हाला परत के-वाय-सी करायची गरज नाही। नाही आल्यास तुम्हाला काय करायचं आहे, तर त्या ठिकाणी तुमचा आधार कार्डवर लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक ओ-टी-पी येणार आहे, तो ओ-टी-पी टाकायचा आहे। ओ-टी-पी टाकल्यानंतर तुम्हाला पुढे जायचं आहे। पुढे गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या नवऱ्याचा किंवा पतीचा आधार नंबर टाकायचा आहे। त्यानंतर त्यावर देखील एक ओ-टी-पी जाईल, तो ओ-टी-पी तुम्हाला टाकायचा आहे। त्यानंतर तुमची जात निवडायची आहे। जात निवडून तुम्हाला खाली तुम्ही एका कुटुंबात 2च महिला, एक विवाहित एक अविवाहित लाभ घेता का, एक जरी असेल तरी होय म्हणा। आणि खाली आल्यानंतर तुमच्या कुटुंबामध्ये कोणीही सरकारी नोकरदार आहे का, पेन्शनधारक आहे का, होय किंवा नाही जे असेल ते सिलेक्ट करा आणि त्यानंतर तुम्ही खाली सबमिट या बटनावर क्लिक करा। त्यानंतर तुम्हाला सक्सेस असा मेसेज येईल आणि सक्सेस आल्यानंतर तुमची के-वाय-सी पूर्ण होईल। इतर प्रश्न कमेंटमध्ये विचारा। महत्त्वाचे रील शेअर आणि फॉलो करा।